नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची वॅकन्सी असणार आहे विधी व न्याय विभागाकडून भरती निघालेली आहे मित्रांनो. त्यासाठी तर जी-आर झालेला आहे मित्रांनो. तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. हा जो जी-आर असणार आहे मित्रांनो, लेटेस्ट जी-आर असणार आहे तुमच्यासाठी. ओके. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोणती पदे असणार आहे, कोणत्या ठिकाणी असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, पगार किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. ओके. इटीसी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार. त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. ओके. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन असतो आपल्यासाठी. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. ओके. आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आणि फेसबुक आयडीवर फॉलो करून ठेवायचं. सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा, रीट सेल मुंबई यांच्या कार्यालयातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेल्या लघु लेखन निम्न श्रेणीची 3 पदे आणि लिपी टंकलाची 20 पदे अशा एकूण 23 पदांची सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून 27 जून 2025 ला मित्रांनो. ओके. त्याची प्रस्तावना दिलेली आहे. विधी व न्याय विभाग शासन निर्णय 27 नोव्हेंबर 2024 मध्ये कार्यसन 8 च्या अधिपत्याखालील 13 सरकारी वकील कार्यालयांचे सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. ओके. त्यानुसार सरकारी वकील कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा, रीट सेल मुंबई या कार्यालयाकरिता विविध संवर्गातील 113 नियमित पदे मंजूर असून गट ड संवर्गातील 33 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. सरकारी वकिलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, अपील शाखा, रीट सेल मुंबई या कार्यालयांचे कामकाज व उच्च न्यायालय मुंबई यांच्याशी निगडीत असून अपुऱ्या मनुष्यबळामुळे न्यायालयांच्या कामकाजात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सदर कार्यालयांचे सरळ सेवेच्या कोट्यातील लघुलेखन निम्न श्रेणी 3 पदे, लिपी टंकलेखनाची 20 पदे अशी एकूण 23 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्तावना संदर्भ क्रमांक येथील पत्रामध्ये सादर केला होता. सदर प्रस्तावना वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला. वित्त विभागाने सदर कार्यालयांच्या रिक्त असलेल्या लघुलेखन निम्न श्रेणीची 3 पदे, लिपी टंकनाची एकूण 20 पदे अशी एकूण 23 पदांची सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याबाबत प्रस्तावना वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये 9 जून 2017च्या गठीत असलेल्या उपसमितीमध्ये सादर करण्याची मान्यता दिलेली असून उपसमितीच्या 3 जून 2025 रोजी पार पडलेल्या बैठकीत समितीने सदर प्रस्तावना मान्यता दिलेली असून उपरोक्त पार्श्वभूमीवर उक्त 23 पदांची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास प्रस्तावनेला मान्यता देण्याची बाब शासनाच्या विषय धरण्यात होती मित्रांनो. ओके. आता याच्यामुळे दिलेला शासन निर्णय उपसमितीने दिलेल्या मान्यतेनुसार सरकारी वकील कार्यालयांच्या अपील शाखा, रीट सेल उच्च न्यायालय मुंबई यांच्या कार्यालयातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेल्या लघुलेखन निम्न श्रेणी 3 पदे व लिपी टंकलेखनाची 20 पदे अशा एकूण 23 पदांची सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. तसेच या बाह्य यंत्रणेद्वारे सेवा उपलब्ध करून घेताना प्रचलित कायद्यांचा भंग होणार नाही याची काळजीपूर्वक कार्यालयाने घ्यावी मित्रांनो. ओके. यावर होणारा खर्च इथून आपल्याला 2025-2026च्या प्रतिवर्ष खर्च अनुदानामधून आपल्याला भागवण्यात यावा सांगण्यात आलेले मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी असेल आपल्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे काम करण्याची, जोपर्यंत परमनंट पदे भेटत नाही तोपर्यंत मित्रांनो. ओके. तर ज्यांना अप्लाय करायचं आहे ते अप्लाय करू शकता. अप्लाय करण्याची जी अजून काही याची लिंक वगैरे काही आलेली नोटिफिकेशन आलेली नाही मित्रांनो. याची जेव्हा नोटिफिकेशन येईल अप्लाय करण्याची ते लगेच तुमच्या समोर याचा व्हिडिओ मी बनवून राहील मित्रांनो. ओके. तोपर्यंत आपल्याला काय करायचंय, याची आपल्याला जी-आरची PDF फाईल पाहिजे तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून डाउनलोड करून घ्या. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचं आहे व्हिडिओला. तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि माझ्याशी काही बोलायचं इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडीवर तुम्ही मेसेज करू शकता. ओके. त्याची लिंक तुम्हाला भेटून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्याला शेअर करायचं आहे व्हिडिओला. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.